योजनेच्या माध्यमातून खरंच गावकऱ्यांचे आभार मानतो आणि तुमच्या पुढे नतमस्तक होतो। कारण हा प्रश्न नाही सर्वसामान्याचा आहे, नाही माझा आहे, नाही या गावाचा आहे, हा प्रश्न पूर्ण देशाचा आहे। आणि देशाच्या प्रश्नावर एक छोटस गाव तांदळवाडी नावाचं आज लढाई लढते, हे तुमचं कौतुक आहे। कारण हे बघा, चळवळीत असणाऱ्यांनी चळवळ करणं हे काय नवीन नाही। आम्ही 365 दिवस त्या चळवळीसाठी अवेलेबल असतो, परंतु तुम्ही गावकरी ह्या देशाचे एकदम जागरूक नागरिक आहात असं या आंदोलनातून आज सिद्ध होत आहे। आणि मला बोलायला कमी येतं, तुम्ही सांगता ते काम पूर्ण जास्तीत जास्त पद्धतीने करता येते। त्यामुळे मी तुम्हा सर्वांना एवढंच म्हणेल, आपण ह्या लढ्याला एका ताकदीने उभा राहू। आणि काही गोष्टी मी बोलणार बी, बोलतो जरी येत नसलो ना तर बोलणारे, पण ती वेळ नाही। आपला जो गणिती काम आहे तो हळूहळू आपण ह्या निवडणूक आयोगाला आणि या सगळ्या दबाव यंत्रणेला दाखवून देऊ। आणि राहिलं वकील साहेब, मी कधीच नेता नव्हतो। मी ज्या कुटुंबातून जन्माला आलो, मी या सगळ्या नेत्यांच्या मुंडक्यावर पाय देत देत गुंडा झालेलो आहे। त्यामुळे माझ्या वडिलाला किंवा माझ्या आईला कोणी प्रश्न विचारला तर ते अभिमानाने सांगते, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा, त्यातला मी आहे। त्यामुळे काही आपण कोणाला घाबरणाऱ्या मधले नाहीये, तेच आपल्याला घाबरतात, हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने। सगळ्याच्या मागे आपण दाबतो। त्यामुळे ह्या लढ्याला फक्त आपण सगळ्यांनी एकजुटीने एका ताकदीने उभा राहणं गरजेचं आहे। कालच मी माध्यमाशी बोलताना सांगितलं होतं की उद्याचा निकाल हा फिक्स केलेला आहे आणि त्या फिक्स केलेल्या निकालाबद्दल आम्हाला हे 6-6 महिने अगोदर कळतंय, परंतु आम्ही एका गोष्टीत होतो की जाऊ द्या, आपण समाजाचं काम करतोय, आपल्याला राजकारणाशी काही घेणं नाही। परंतु ते सगळं हळूहळू लक्षात यायला लागलं, कारण येणारं हे राजकारणच माझ्या सर्वसामान्य माणसाला देशात अधिकार देणार आहे आणि ते लोकशाही संपल्यानंतर कुठून अधिकार मिळणार आहे। त्यामुळे या राजकीय लोकांच्या नांग्या ठेचण्यासाठी हे आंदोलन उभं केलंय। आपल्याला कुठल्या पक्षाचं, कुठल्या राजकीय माणसाचं नाव याच्यामुळे घ्यायचं नाही, जोपर्यंत ते जरा पटंगात येत नाही। पटंगात आल्यावर सांगू त्यांना धक्का कसा असतोय म्हणून। ते आता आज तुम्ही सर्वजण थकला, दिवसभर तुमचे काम, काही तुळजापूरला गेलता, तुम्ही आराम करा आणि उद्यापासून जसा वेळ मिळेल तसा सकाळचा आणि संध्याकाळचाच वेळ फक्त इथं देत जा। बाकी दिवसभर तुमचे काम करत जा। पाहुणे मंडळी खूप येणार आहे आणि आपल्या आंदोलनासाठी इथूनच नाही तर पार देशभरातून लोक पाठिंबा द्यायला येणार आहेत। त्यामुळे तांदळवाडी गावाच्या नावाने एक सुवर्ण अक्षरात देशाचा इतिहास लिहिला जाणार आहे, एवढंच मी सांगेल। जय जिजाऊ, जय शिवराय।